हा दिवस तुम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करता. पण शिवजयंती फेब्रुवारी महिन्यातच का साजरी केली जाते, हे कारण तुम्हाला कोणीच नीट सांगितलेले नाही. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे शिवजयंतीबद्दल एक अशी गोष्ट जी आजही अनेक लोकांना माहीत नाही आणि जी ऐकल्यावर तुमचा दृष्टिकोनच बदलेल. आजपासून सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ होता. महाराष्ट्रात स्वराज्य नव्हतं. लोक अन्याय, जुलूम आणि परकीय सत्तेखाली जगत होते. या काळात लोकांसाठी सण म्हणजे फक्त आनंद नव्हता, तर एकमेकांना एकत्र ठेवणारी शक्ती होती. अशाच काळात जन्म झाला एका अशा बालकाचा, ज्याने संपूर्ण इतिहास बदलून टाकला. ते बालक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीयेला झाला. ही तिथी साधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात येते. मग असा प्रश्न पडतो, जर तिथी वेगळी असेल तर? तर आपण दरवर्षी शिवजयंती फेब्रुवारीतच का साजरी करतो? याचं कारण म्हणजे इतिहास, पंचांग आणि आधुनिक काळातील सोयी. ब्रिटिश काळात इंग्रजी तारखांनुसार सण निश्चित करण्याची पद्धत सुरू झाली आणि तेव्हापासून 19 फेब्रुवारी ही शिवजयंती प्रचलित झाली. पण ही फक्त अर्धीच गोष्ट आहे. पूर्वी शिवजयंती म्हणजे फक्त मिरवणूक नव्हते. त्या काळात गावागावात कीर्तन, पोवाडे, शिवचरित्रांचे कथन व्हायचे. लोक एकत्र बसून शिवाजी महाराजांचे गुण आणि त्यांच्या विचारांवर चर्चा करायचे. शिवजयंती हा दिवस लोकांना आठवण करून देत असे की स्वराज्य म्हणजे काय. पण हळूहळू काळ बदलत गेला आणि या सणांचं स्वरूपही बदलत गेलं. पण अजूनही या सणांमागील खरी भावना जिवंत आहे. नवीन ऊर्जा आणि नवीन संकल्पनांचा काळ. म्हणून शिवजयंती हा फक्त जन्मदिन नाही, तो एक संदेश आहे. अन्यायाविरुद्ध उभा राहण्याचा, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि स्वतःचं स्वराज्य उभारण्याचा. म्हणून शिवजयंती फक्त इतिहासातच नाही, तर आजच्या आयुष्यातही तितकीच महत्वाची आहे. पण आता येते ती गोष्ट जी फार कमी लोकांना माहीत आहे. पूर्वी काही काळ शिवजयंती साजरी करण्यावर अप्रत्यक्षपणे बंदी होती. कारण सत्ताधाऱ्यांना भीती वाटायची की लोक शिवाजी महाराजांच्या विचारांनी एकत्र येतील आणि म्हणूनच शिवजयंती फक्त सण नव्हती, तर एक शांत क्रांती होती. आज आपण शिवजयंती डीजे, बॅनर आणि घोषणांमध्ये साजरी करतो. पण शिवाजी महाराजांनी आपल्याला जे शिकवलं ते म्हणजे चारित्र्य, शिस्त आणि स्वाभिमान. तर आपण हे विचार आपल्या आयुष्यात उतरवले तर शिवजयंती साजरी केल्याचं खरं समाधान मिळेल. तुमच्या गावात शिवजयंती कशा प्रकारे साजरी केली जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी गाण्यांसाठी, परंपरांसाठी आणि इतिहासावर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.